नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे तळोजा सेक्टर 37A इथे जी 1 BHK आणि 2 BHK जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती। तळोजा सेक्टर 37A 1 BHK 398 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात आली होती। इथे टोटल 816 फ्लॅट उपलब्ध होती आणि 2 BHK इथे 8 घरे उपलब्ध होती। त्या घरांचा एरिया 540 चौरस फुटांचा होता। 1 BHK घरांची किंमत 34 लाख रुपये होती आणि 2 BHK घरांची किंमत 46 लाख रुपये होती। तर यामधील जे 1 BHK चे जे घर आहेत तळोजा सेक्टर 37A त्यांचं जे अलॉटमेंट लेटर हे सिडको विजेते आहेत त्यांनी मला पाठवलेले आहेत, ते मी तुम्हाला समजून सांगतो। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरी जसे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तळोजा सेक्टर 37A मधील हे अलॉटमेंट लेटर आपल्याला समोर दिसत आहे। हे फर्स्ट पेज आहे। यामध्ये जे सिडको विजेते आहेत त्यांचं पूर्ण नाव देण्यात आलेलं आहे। त्यांनी जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे। पिन कोड देण्यात आलेला आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असेल तो मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे। अलॉटमेंट लेटर बघा खाली आलेले आहेत। सब्जेक्टमध्ये सेक्टर 37 प्लॅट नंबर 14 नोट तळोजा नवी मुंबई, टाईप LIG। त्यानंतर आपल्याला सर मॅडम 1 नंबरला अलॉटमेंट ऑफ द सेट युनिट, त्यानंतर डिटेल्स ऑफ फ्लॅट नंबर। येथे तुम्हाला ज्या इमारतीमध्ये लागलेल्या आहे ती इमारतीचा नंबर, तुम्हाला कोणत्या फ्लोअरवरती लागला तो फ्लोअर, फ्लॅटचा नंबर आणि रेरा नंबर। त्यानंतर सेल प्राइस A मध्ये जी घरांची किंमत सांगण्यात आलेली आहे 34,38,757 रुपये। त्यानंतर इन्सिडेंटल चार्ज सांगण्यात आलेले आहेत 14,338 रुपये। टोटल घराची किंमत झालेली आहे 34,53,000 रुपये। त्यानंतर बुकिंग अमाऊंट जे तुम्ही LIG A म्हणजे 1 BHK साठी अप्लाय केलेला होता ती म्हणजे 1.5 लाख रुपये। त्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट तुम्ही जे पेमेंट केलेले आहेत ते 1.5 लाख रुपये। असे A आणि B करून तुम्ही जे 3 लाख रुपये जमा केलेले आहेत सिडकोला, त्यामधील जी अमाऊंट आहे ते डिडक्ट करून जे सेल प्राइस आहे ते 31,38,757 रुपये हे तुम्हाला फ्रंट पेजला जे अलॉटमेंट लेटर टोटल 8 पेजेस आहे त्या फर्स्ट पेजला ही माहिती देण्यात आलेली आहे। हे LIG A मधील जे घरं आहेत त्यांचं हे अलॉटमेंट लेटर आहे। त्यानंतर जी LIG B म्हणजे जी 2 BHK ची घरे आहेत ते अजून आतापर्यंत तर मला माहितीनुसार ते आलेले नाही आहेत, पण आलेले असेल तर त्यांचं पण सुद्धा सेम असंच असणार आहेत। त्याच्यामध्ये 2 BHK साठी 1,50,000च्या जागी 2 लाख रुपये असणार आहेत आणि कन्फर्मेशन अमाऊंट सुद्धा 2 लाख असणार आहेत। त्यानंतर हे सेकंड पेज आहे। या सेकंड पेजला C नंबरला इन्सिडेंटल चार्जेस देण्यात आलेले आहेत। ZPWD म्हणजे पॉवर सप्लायचे चार्जेस आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत 4,916 रुपये। ZWCC म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन चार्ज येथे 3,484 रुपये देण्यात आलेले आहेत। ZWDB इथे 5,938 रुपये देण्यात आलेले आहेत आणि या तिन्ही जे चार्जेस आहेत त्यांची अमाऊंट आहे भरण्याची शेवटची तारीख ही 26/11/2025 देण्यात आलेली आहे। त्यानंतर D पेमेंट शेड्यूल, जे बुकिंग अमाऊंट आणि तुम्ही जे कन्फर्मेशन अमाऊंट तुम्ही पेमेंट केलेलं आहेत त्यामध्ये जे 1.5 लाख रुपये आहेत ते तुम्ही पेमेंट केलेले आहेत। त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन देण्यात आलेले आहे। तुमचं फर्स्ट कॉन्ट्रिब्युशन आहे 5,77,751 रुपये। तुम्हाला हे 26/6/2025ला पेमेंट करायचं आहे। त्यानंतर सेकंड कॉन्ट्रिब्युशन आहे 27/7/2025। त्यानंतर थर्ड कॉन्ट्रिब्युशन आहे तुम्हाला 27/8/2025। त्यानंतर फोर्थ कॉन्ट्रिब्युशन आहे 27/9/2025 आणि 5 नंबरचं कॉन्ट्रिब्युशन आहे 28/10/2025 आणि B6 जे 6 नंबरचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते 2,50,000 रुपयांचं आहे, ते 28/11ला तुम्हाला पेमेंट करायचं आहे। यामध्ये बुकिंग अमाऊंट, कन्फर्मेशन अमाऊंट आणि बायर कॉन्ट्रिब्युशन बेसिक 6 बघा। याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की PMI सबसिडी ॲप्लिकेबल फॉर EWS PMI चार्जेस ओनली। आता हे अलॉटमेंट लेटर LIG टाईपमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला PMIचे सबसिडीचा लाभ मिळणार नाही। जे EWS टाईपमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनाच फक्त PMI सबसिडीचा लाभ मिळणार आहे। खाली तिथे देण्यात आलेलं आहे PMI सबसिडी शॅल बी रेजिस्टर्ड अगेन्स्ट द सेल प्राइस ॲज अँड व्हेन रिसीव्ह द गव्हर्नमेंट इन
प्रॉपोर्शन फॉर द शेअर रिसीव. जेव्हा गव्हर्नमेंटकडून हे अनुदान मिळेल तेव्हा हे तुमच्या अमाऊंटमध्ये ॲडजस्ट करण्यात येईल. पण हे EWS टाईपसाठीच आहे, त्यामुळे हे अलॉटमेंट लेटर LIG टाईपचं आहे. त्यामुळे इथे EWSमधीलच ज्यांना 2.5 लाखाची सबसिडी मिळणार आहे, LIG टाईपमधील यांना मिळणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला लोन करताना किंवा पेमेंट करताना तुम्हाला याचंसुद्धा पेमेंट करावं लागेल. त्यानंतर हे खाली सिडकोचा पॅन नंबर देण्यात आलेला आहे. हा पॅन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जेव्हा तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरावं लागेल त्यावेळेस तिथे पॅन नंबर विचारला जातो. हा त्यांचा पॅन नंबर आहे AA CCC3303K. हे सेकंड पेजचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. याच्यामध्ये सर्व इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला अदर चार्जेसचं ऑप्शन आहे. अदर चार्जेसमध्ये ZMRF जे मेंटेनन्सचे चार्जेस असतात ते 73,650 रुपये. याचीसुद्धा मुदत 28/11/2025 देण्यात आलेली आहे. ZPDC म्हणजे डॉक्युमेंटेशन चार्जेसचे 505 रुपये आहेत, त्याचीसुद्धा 28/11/2025 ही माहिती देण्यात आलेली आहे. ZSCF 160 रुपये आहेत आणि ZSSM जे शेअर मनी असतात ते असे चार्जेस देण्यात आलेले आहे. तर असं हे सिडको लॉटरीचं जे तळोजा सेक्टर 37 याचं अलॉटमेंट लेटर आहे असे आपल्याला सांगता येते. बाकीची जी माहिती आहे ते सेम असणार आहेत. जे मी यापूर्वी जे अलॉटमेंट लेटर टाकलेले आहेत त्यावरती तुम्ही सुद्धा ती माहिती बघून घेऊ शकता. सेम अशीच माहिती असणार आहे. तर असं हे तळोजा सेक्टर 37A मध्ये जे अलॉटमेंट लेटर आहे याची माहिती आपण आज पाहिलेली आहे. या लेटरमध्ये जे इन्स्टॉलमेंट सांगितलेले आहे ते डेट वाईज तुम्हाला इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंट जर तुम्ही मिस केलं तर तुम्हाला त्याची DPC चार्ज लागत असतात. तर असे हे आपल्याला तळोजा सेक्टर 37चे हे अलॉटमेंट लेटर सांगता येते. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.